आपला तालुका विकासापासून कोसो दूर होता। शेती हा इथला मुख्य व्यवसाय। इथला शेतकरी पारंपरिक शेती करत होता, मात्र त्यावर त्याची गुजराण होत नव्हती। तात्यासाहेबांनी शेतकऱ्यांचे हे दुःख ओळखून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आणि वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनी 1975 साली छोटा कृषी उद्योग सुरू केला आणि तिथून सुरू झाला पाचोरा भडगाव तालुक्याचं भविष्य घडवणारा, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणारा प्रवास। तात्यासाहेबांनी 1988 साली निर्मल सीड्सची स्थापना केली। निर्मलच्या बियाणांच्या माध्यमातून पाचोऱ्यातील शेती फुलू लागली। इथल्या हजारो बेरोजगारांना रोजगार मिळाला। तात्यासाहेबांनी सोजलधाराचा प्रस्ताव तयार करून आज गावामध्ये पाण्याचे टाके पण झालेले आहे, नळाला पाणी पण आलेले आहे आणि सोजलधारा योजनेअंतर्गत या गावामध्ये विहिरी पण झालेल्या आहेत। पाणी मिळाले तर शेती फुलेल हे लक्षात घेऊन शेतीला 12 माही पाणी मिळावे म्हणून पाचोरा भडगाव भागात लहान धरणे उभी केली। काही धरणांची दुरुस्ती करून पाण्याचा साठा वाढवला, त्यातून शेतीला पाणी मिळाले आणि शेती बहरली। तात्यासाहेबांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून 2011 साली CBSE अभ्यासक्रमावर आधारित निर्मल इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली। या शाळेच्या माध्यमातून कमी खर्चात पाचोऱ्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळू लागले। आणि स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला। शिवसेना प्रमुख वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने तात्यासाहेब RO पाटील नावाचा महानायक जनतेच्या न्याय हक्कांसाठी महासंग्रामात उतरला। शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा मंत्र त्यांच्या मनात घुमू लागला। त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला, निष्ठावंत सैनिकांची मोट बांधली आणि तो जनतेची सेवा करून गोरगरिबांचा, रंजल्या गांजल्यांचा मसीहा झाला। शिवसेना प्रमुखांच्या चरणस्पर्शाने हा मतदारसंघ पावन झाला। तात्यासाहेबांच्या रूपाने पाचोऱ्यामध्ये 1999 साली पहिल्यांदाच भगवा फडकला। तात्यासाहेब आमदार झाले। अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे प्रवास सुरू झाला। सर्वांगीण विकासाची घोडदौड जोमाने सुरू झाली। तात्यासाहेबांनी शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी जीवाचे अक्षरशः रान केले। विधानसभेत त्यांनी पाचोऱ्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली। त्या माध्यमातून विकासाची गंगा पाचोऱ्यात आली। परिणामी 2004च्या विधानसभा निवडणुकीतही तात्यासाहेब प्रचंड मतांनी पुन्हा विजयी झाले। पाचोरा भडगाव मतदारसंघात सलग 2दा आमदार होण्याचा त्यांनी इतिहास घडवला। सर्व काही फुलत बहरत असताना ज्या तात्यासाहेबांनी अनेकांचे, शेतकऱ्यांचे मनाचे दिवे चेतवले, दिव्यांच्या प्रकाशातून रोषणाई पसरली, रानोमाळी समृद्धी पसरली, तेव्हा नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते आणि तात्यासाहेब RO पाटील नावाचा मसीहा काळाच्या पडद्याआड गेला। त्यांच्या समर्पित जीवनाला ऐहिक शांती मिळाली, पण काळ कुणासाठी थांबत नाही। होय, मी बघितले आहे, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा जेव्हा राजीनामा दिला तेव्हा असंख्य लोक धाय मोकळून रडताना अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे तेव्हा पाणावले होते। मतदारसंघात पुन्हा काळोखाचे साम्राज्य दाटले, विश्वासघात वाढला। ज्यांनी घडवले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसले। महाभारतातल्या कौरवांनाही लाजवेल असे दुष्कृत्य करून
या राज्याच्या मतदारसंघाच्या गौरवशाली राजकीय इतिहासाला कलंकित केले. कालचक्र म्हणून मी या इतिहासाचा साक्षीदार आहे. आज पाचोरा भडगाव मतदारसंघाची अवस्था सुद्धा काळ्या कुट्ट अंधाराची आहे. पायाभूत सुविधांचा इथे थांगपत्ताच नाही. आरोग्याचे 3:13 वाजलेत. कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून पडलीये. सर्व मतदारसंघच दिशाहीन झालाय. सरकारने काहीच केलेलं नाही. शेतकऱ्यांचं बी नाही, लोकांचं कोणाचंच काही केलेलं नाही. यांच्या भानगडी चालू राहिल्या आणि तोडफोडचं राजकारण कोणालाच पटत नाही. पहिले 40 फुटले, नंतर 40 फुटले. त्याच्यामुळे यांना पटकी दिल्याशिवाय राहत नाही लोक. यांनी काही गुडगुडी वाजवली, पगार दिली 3,000 5,000चा, तरी यांचा कुठेच ठावपत्ता लागत नाही. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून तात्यासाहेबांनी मतदारसंघात विकास कामे केली. पण तात्यासाहेब गेल्यानंतर शेतकऱ्यांचा विकास सोडा, त्यांच्या त्रासात आणखी भर पडलीये. विकास सोसायट्यांमधून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होत नाही. पाचोरा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत त्यांना समाविष्ट करता आला नाही. नादुरुस्त हवामान केंद्रामुळे इथला शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिला. मतदारसंघातील गावांचा पोकरा योजनेत सरसकट समावेश झालाच नाही. कापूस, बियाणे व रासायनिक खतांच्या कृत्रिम तुटवड्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाचोरा किंवा भडगाव तालुक्यात गेल्या 10 वर्षात रोजगारासाठी एकही उद्योग आला नाही. MIDCचे मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन उद्घाटन झाले, पण अजूनही ती सुरूच झाली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. समजा भ्रष्टाचार करणारा टक्केवारी खाऊन मोकळे होता का, कनिष्ठ कमी दर्जाचे कामं होतात, त्याच्यामुळे कामं केले बी तर आज रस्ता केला तर 6 महिन्यात तो उखाडला जातो. गावाची पूर्ण कामं ठप्प झाली आहे. फक्त गावोगावी बोर्ड लावून दिले की हे काम झालंय, ते वास्तविक पाहता कोणतेच कामं नाही आहे. आज आमच्या आंबेवड गावामध्ये पूर्ण रस्ते झाले, पण रस्त्याला आजही म्हटलं तर गुडघ्याबरोबर गड्डे पडले. हे सर्व कालचक्र म्हणून मी बघत आहे. ही बोकाळलेली अनीती, असत्य हे काळाच्या कसोटीवर टिकणार नाही. कारण नवा सूर्योदय होत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते. कालचक्र निरंतर फिरत राहते. कालचक्र म्हणून मीच बघितली आहे तात्यासाहेबांची पक्षनिष्ठा. मीच बघितली आहे या मातीशी झालेली गद्दारी. मतदारसंघात शिवसेनेशी झालेल्या या गद्दारीचा डाग पुसण्यासाठी आणि तात्यासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी तात्यासाहेबांची लेक वैशालीताई सूर्यवंशी यांचा संघर्षही मी जवळून बघत आहे. मतदारसंघात शिवसेनेशी गद्दारी करणे सामान्य माणसांना आणि कार्यकर्त्यांना अजिबात आवडले नाही. बाळासाहेबांवर निष्ठा ठेवून आरोग्यांनी पाचोरा भडगावमध्ये जी शिवसेना बांधली आणि त्या शिवसेनेवर तिकडच्या पाचोरा भडगावच्या जनतेने जसं बाळासाहेबांवर रूप केलं तसं आरोग्यांवर रूप केलं आहे. असे किती आमदार पळाले, किती गद्दार निघाले तरी आम्हाला फरक पडत नाही. कारण आरोग्यांची निष्ठा, वैशालीताईंची निष्ठा आणि माननीय शिवसेना प्रमुख आणि उद्धवजींवर असलेले प्रेम ही संपूर्ण पाचोरा भडगावची जनता ही वैशालीताईंना दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. जे फोडाफोडीचं राजकारण झालं ते मतदारांना आवडलेलं नाही आणि मी म्हणण्यापेक्षा लोकसभेत मतदानी रूपाने लोकांना दाखवून दिलं की लोकांना आवडलेलं नाही. खूप चुकीचं घडलंय. कारण बाळासाहेबांनी ज्या जनतेसाठी एवढं केलं होतं, ज्यांच्यासाठी ते इतक्या तळमळीने स्वतःचे फॅमिलीला सुद्धा त्यांनी इतकं बघितलं नाही, पण जनतेला त्यांनी फॅमिली म्हणून एक बघितलं होतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी इतका लढा दिला, आपल्याला एवढे हक्क मिळवून दिले. त्यांच्यासोबत राहणारे सुद्धा इतके गद्दार कसे काय होऊ शकतं हे विश्वास न बसण्यासारखं होतं. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच तुम्ही सांगताय की तुमचा पक्ष नाही आहे बा, हा पक्ष आमचा आहे. जे असं झालं की ज्या वडिलांनी मुलाला जन्म दिला त्याचा मुलगा दुसराच तयार होऊन गेला, असं तरी आम्हाला वाटतंय. आप्पांचा कार्य जो आहे ना तेवढं काही नाही, पण ते जे आप्पा ज्या टायमाला फुटले त्या टायमापासून आम्ही वैशालीताई मागे आहे.
तात्यासाहेबांची एकुलती एक लेक वैशालीताई सूर्यवंशी या तात्यासाहेबांचे विचार वसा वारसा जपण्यासाठी पदर खोचून उभ्या राहिले. तात्यासाहेबांनी 10 वर्ष मतदारसंघाचे नेतृत्व केले, पण विचार आणि तत्वांशी कधीच तडजोड केली नाही. वैशालीताईंनीही तो वारसा जपत ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्री यांच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहण्याचा निश्चय केला. माझा राजकीय प्रवेश हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि वंदनीय तात्यासाहेब आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या विश्वासघातामुळे माझा राजकीय प्रवेश झाला आहे. तात्यासाहेबांनी मेहनतीने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं आणि जेव्हा ते डिस्टर्ब झालं तेव्हा माझ्याकडून हे सगळं बघवलं गेलं नाही. म्हणून मी राजकारणात सक्रिय झाले, कारण की कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला आवाज दिला की आत्ता ह्या पक्षाला मदतीची गरज आहे. त्यामुळे मला ते बघवलं गेलं नाही आणि मी राजकारणात आले. तात्यासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेची पडझड होऊ नये, वडिलांच्या नावलौकिकाला तडा जाऊ नये, म्हणूनच वैशालीताईंनी लढण्याचा ठाम निश्चय केला. आता गेल्या 2 वर्षामध्ये जो प्रकार झाला तो तात्यांचे जे विचार आहे ते सोडून, म्हणजे जरी ते काका पुतणे असतील, काकांचे विचार सोडून ते वेगळ्या प्रवाहात गेले, हे बरं वाटत नाहीये. तात्यासाहेब आज देहाने सोबत नसले तरीही आपल्या कार्यामुळे ते वैशालीताईंच्या कायम सोबत आहेत. जनतेलाही वैशालीताईंमध्ये तात्यासाहेबांचेच रूप दिसत आहे. ताई एकदम भारी आहे. ताई तात्यांचाच वारसा आहे. ताई निष्ठावान ताई आहे. मी तर सांगतो की ताईंना सर्व पाचोरा तालुक्यावासियांनी आणि विभागीय लोकांनी ताईला सहकार्य केलं पाहिजे. ताई तात्यासारखंच काहीतरी करू शकते असं ताईजवळ अगदी आहे, होणार आहे. त्यामुळेच मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. का आता ताई आमचे कामे करू देतील स्त्रियांची. ताई सर्व जी समस्या आम्ही सोडतीन ताई, म्हणून ताई आवडते. मतदारसंघामध्ये तसंच चांगलं व्यक्तिमत्व, मोठे मानाचं, ज्याच्याकडे सगळं काही आहे, ज्याला काही मिळवण्याची अपेक्षा नाही आहे, त्याला फक्त काहीतरी करण्याची इच्छा आहे, असं व्यक्तिमत्व म्हणून फक्त ताईच आहेत. पित्याचा विकासाचा वारसा पुढे चालवताना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी म्हणून वैशालीताईंनी पाचोऱ्यात तात्यासाहेबांचे स्मारक उभे केले आहे. तात्यासाहेबांचं सर्वांगीण विकासाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. एका विशिष्ट हेतू आणि उद्देशाने काही ठराविकच कामं करणं म्हणजे विकास नाही. त्यासाठी व्हिजन असावं लागतं, त्यासाठी अभ्यास असावा लागतो आणि जनहितासाठी स्वार्थाचा त्याग करावा लागतो. आज शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटात सापडलेला आहे. आज आमच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि लोकप्रतिनिधींचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही. विकासाचं दीर्घकालीन नियोजन करून कृती आराखडा तयार करून मला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. वैशालीताई शेतकऱ्याची लेक असल्याने त्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे आणि ताई त्या दृष्टीने काम करत आहेत. ना ताई सत्तेमध्ये ना कोणत्या ह्याच्यामध्ये, ताई जे आज काम करते हा फक्त जनतेच्या हितासाठी काम करते. जसं तात्या पहिले काम करते तसं ताईन ते काम करत आहे. आज ताईकडे कुठली सत्ता नसताना सुद्धा ताईने भरपूर कामं केलेले आहेत. भरपूर प्रत्येक गावाला भेट देणं, सुखदुःखात हजर राहणं, सर्व ठिकाणी ताईंनी हे केलेले आहेत. त्यांना जसं त्यांनी जी रूट चालू ठेवलेलं त्याच हिशोबाने ताईंनी तो तेच प्रमाणे चालू ठेवलेले. आणि मला तर आशा आहे की ह्या सध्या तरी या मतदानमध्ये ताईंना 100% मतदान भेटतील. सध्या वैशालीताईंकडे कोणतेही पद नाही, तरीही त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात विविध लोकोपयोगी कामे सुरू केली आहेत. डेंग्यू मलेरियाची साथ पसरू नये म्हणून त्यांनी मोठे फवारणी अभियान राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. दर महिन्याला मोतीबिंदू शिबिर आयोजित करून
सुमारे 2,500 रुग्णांची शस्त्रक्रिया करून त्यांनी नवी दृष्टी दिली. याशिवाय योगासने आणि प्राणायाम शिबिरं भरवून लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली आहे. मतदारसंघातील काही गावात त्यांनी शुद्ध पाण्यासाठी RO वॉटर सिस्टीम बसवली. मतदारसंघात वृक्षारोपण, सामाजिक उपक्रमातून महिला सक्षमीकरणाची कामं सुरू केली. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैशालीताईंनी अभ्यासिका उभारली, तर पत्रकार बांधवांसाठी मीडिया कक्ष उभारले. याशिवाय मागील 10 वर्षात खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी, तात्यासाहेबांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैशालीताईंनी मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप तयार करून विविध विकास कामांचे नियोजन केले आहे. निष्ठा काय असते? शिवसेनेवरील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, माननीय उद्धव ठाकरे यांच्यावर जी निष्ठा असायला हवी की या पक्षानं मला एवढं दिलं, या पक्षानं मला आमदार केलं, या पक्षानं मला खासदार केलं, आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. या पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी इमान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि या विचाराचे आमचे तात्यासाहेब होते. हा पाचोरा मशालेच्या तेजानं तळपून निघाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि आमच्या वैशालीताई फक्त आमदार होणार नाही, तर त्याही पलीकडे जबाबदारी एक महिला म्हणून त्यांना जर द्यायची असेल तर प्रचंड मोठ्या संख्येनं त्यांना आपण विजयी करा. या मतदारसंघाच्या चारही बाजूने भगव्या क्रांतीचा वादळ घोंगावत आहे. जरूर बदल होणार, क्रांती घडणार, इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि आपल्या आशीर्वादानेच ही क्रांती करणार तात्यासाहेबांची सुकन्या वैशालीताई सूर्यवंशी. वैशालीताई उद्धव साहेबांना साथ देण्यासाठी, जनतेच्या न्याय्य हक्कासाठी, तात्यासाहेबांच्या संकल्पनेतील सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या सज्ज आहेत. एका पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणं हे म्हटलं तर सोपं असतं, म्हटलं तर कठीण असतं. कारण आज जो आपण काळ बघतोय तो जरी कठीण काळ असला तरी मला ही खात्री पटलेली आहे, जेव्हा जेव्हा मी फिरत आहे या महाराष्ट्रामध्ये, जिथे जिथे जात आहे, उद्याचा काळ, येणारं भविष्य हे शिवसेनेचंच असणार ही मला आज खात्री पटलेली आहे. पण उद्धव साहेब जेव्हा सांगतील आणि मला ताईंसाठी ते यायला लागेल, मला तर पूर्ण एक दिवस इथे तुमच्यासाठी खास यायला लागणार आहे. हेच प्रेम आणि हे आशीर्वाद आहेत, हे माझ्यासाठी नाही आहेत, हे शिवसेनेसाठी आहेत, आपल्या भगव्या झेंड्यासाठी आहेत, उद्धव साहेबांसाठी आहेत. त्यांच्या सत्यनिष्ठ विचारांना आणि त्यांच्या जनहिताच्या लढ्याला साथ देण्यासाठी आपण सत्याच्या बाजूने, नारी शक्तीच्या सन्मानासाठी उभं राहावं आणि वैशालीताईंचे हात बळकट करावेत. आमचा आधार आहे ना वैशालीताईला, चौकडून आम्ही आभार देऊ आणि वैशालीताईला पुढे आणू ही माझी इच्छा आहे. फर्स्ट टाइम महिला आमदार होणार आहे आणि ते म्हणजे वैशालीताई उभे राहतात. त्याने मला खूप आनंद आहे की त्या उभ्या राहत आहेत आणि आम्ही वैशालीताईंना सपोर्ट करू, फुल सपोर्ट करू. प्रश्न मांडणं किंवा सोडवण्याचं असताना आम्ही वैशालीताईंना केव्हाही सांगितलं तरी वैशालीताई आमच्या प्रश्न सोडवायला कधीही येतात. पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये ताई महिला म्हणून ताई उभ्या राहतात आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत, महिलांच्या ज्या विधवा महिलांच्या समस्या आहेत त्या ताई जवळून समस्या सोडवतील हा मला पूर्ण ताईंवर विश्वास आहे. तात्यासाहेबांना 25 वर्षांपूर्वी जी साथ दिली होती तीच साथ, तेच प्रेम, तसाच आशीर्वाद वैशालीताईंना देऊन या सत्य असत्याच्या राजकीय युद्धात इतिहासाचे फक्त साक्षीदार न होता इतिहास बदलणारे योद्धे होऊया.
आज तर माझ्याकडे काहीच नाहीये, कारण त्यांनी शिवसेना नाव सोडलेलं आहे, त्यांनी धनुष्यबाण सोडलेलं आहे, माझे वडील चोरतायत. ताई माझ्याकडे नसताना सुद्धा तुम्ही का आलात हा प्रश्न मला नेहमी पडतो. त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तुम्ही आलात कारण तुम्ही घेणारे नाहीत, तुम्ही आशीर्वाद देणारे आहात. हे आशीर्वाद देणारे हात अरे 2 तास तिकडे तिकडे गेले असतील, अरे लाखो करोडो हात माझ्या सोबत आहे. कोणाची हिंमत आहे, काय माझा केस आपल्याकडे केस विभक्त येऊन दाखवा. आज खरंच आरोग्याची उणीव भासते, नक्कीच भासते. एक कणखर, अंधा, जिद्दी, मेहनती आणि अत्यंत प्रामाणिक, विश्वासू असा सहकारी जाणं हे फार मोठं नुकसान असतं. की शेतकऱ्यांनी मेहनत केल्यानंतर त्याचं आयुष्य, त्याचं कुटुंब समृद्ध कसं व्हावं याच्यासाठी झटणारं हे घराणं आहे. आता वैशालीताई आरोग्याचं काम घेऊन पुढे चाललेली आहे. ते म्हणतील घराणेशाही असेल, पण घराणेशाहीमध्ये सुद्धा घराण्याची परंपरा असते. तर पाचोरामध्ये गद्दाराला गाडणारच की नाही एवढं मला सांगा. वैशालीताईच्या पाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. पहिल्यांदाच वैशालीताईंच्या रूपाने एक महिला इथून विधानसभा निवडणुकीसाठी उभी राहत आहे. या तुमच्या लेकीला, तुमच्या बहिणीला आमदार होण्यासाठी हवेत तुमचे मतदान रूपी आशीर्वाद. पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या राजकीय इतिहासामध्ये प्रथमच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला संधी मिळालेली आहे. महिलांच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आणि महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठीची संधी मला मिळालेली आहे आणि या संधीचं सोनं मला करायचं आहे. असंख्य महिला कुटुंबासह माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत आणि लवकरच एक नवीन इतिहास घडवणार आहेत. म्हणूनच बदल हवा नवा, त्यासाठी एकच पर्याय, वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांना विधानसभेत पाठवूया. नारी शक्तीचा सन्मान करूया.